जय गुरु. जय गुरु. जय गुरु. तर काल आपण जो एक श्लोक बघितला होता म्हणजे लोकप्रचार, त्याचा पूर्ण श्लोक मला एक मिळाला होता. त्यातला मी अर्थ काढून टाकला होता. आगतम च सुखम सेवेत, न च आगतम सुखम त्यजेत, अनागतम च दुःखम ही स्वतः एव प्रपद्यते. याचा अर्थ सांगितला होता की पहिला भाग त्याचा आहे, प्राप्त झालेल्या सुखाचा उपभोग घ्यावा. नंतर दुसरं त्यांनी दिलं की चालून आलेल्या सुखाचा त्याग करू नये. आणि भविष्यातील दुःख आहे ते आपोआपच आपल्या समोर येतं. त्यामुळे त्याची दुःखाची काय दुःख येणार आहे किंवा काय होण्याची काळजी न करता आजच्या वर्तमानामध्ये आपण काय चांगलं करू शकतो ते करावं. असा हा तो श्लोक आहे. म्हणजे यातून दिसतं की श्लोकामधलेच काही भाग घेऊन हे असे वाक्प्रचार तयार झाले, लोकोक्ती तयार झालेले. एखादं वाक्य रूढ होतं कुठतरी आता ह्या जो श्लोक आहे याचे चार भाग पडतात. आगतम च सुखम सेवेत, न च आगतम सुखम त्यजेत, अनागतम च दुःखम ही स्वतः एव प्रपद्यते. यातला एखादा भाग असा प्रचलित होऊन जातो. मग हे न च आगतम सुखम त्यजेत असं हे 10 लोकांनी म्हटलं की ते ऑटोमॅटिक पसरत जातं सगळीकडे आणि मग ती लोकप्रचार बनतो. आपण हे काल 9वं बघितलं होतं. हे गुणैर्विहीन बहु जल्पंती. ज्यांच्या अंगी गुण नसतात ते लोक जास्त बडबड करतात, कारण त्यांना माहिती असतं की आपल्याला काही फार माहिती नाही, पण स्वतःचं महत्व वाढवायचं असतं. म्हणून मग ते ज्यांनी गुणी लोकांपेक्षा खूप बोलतात की मला खूप माहिती आहे, मला खूप माहिती आहे, आणि त्यातून मग ते स्वतःचं नाक कापून घेतात. 10वं आपण काल सुरुवात केली होती पण नंतर राहून गेलं. गतानुगतिको लोकहा. याचं जर आपण फोड केली तर गत अनुगतिकः लोकः. म्हणजे लोक जे आहेत ते अनुगती म्हणजे अनु म्हणजे फॉलो करणे, मागे जाणे. अनुगत म्हणजे मागोमाग जाणे. गत लोक काय करतात की जे होऊन गेलं त्याच्या मागे लागतात, त्याचं अनुसरण करतात. म्हणजे एकंदर जो समाज असतो तो थोडासा मेंढरासारखा असतो. त्याला एखादा जर गती देणारा, दिशा देणारा व्यक्ती मिळाला तर त्याच्या मागोमाग ते जात राहतात. आनंद जोशी, तुमचा फोन चालू झाला ते त्या ठिकाणी रिपीट होतं. तर त्यामध्ये मग समाज त्याचं अनुकरण करतो, त्या नेत्याचं किंवा त्या गुरुचं एक आध्यात्मिक विचारामध्ये जाण्याकरता. त्यातूनच मग ते पंथ तयार होतात. अनेक पंथ जातात. निर्माण होण्याचं कारण तेच आहे की अनेक विचार काही विशिष्ट माणसांना भावतात आणि मग त्यामध्ये ते त्याचं अनुकरण करतात आणि वेगवेगळे पंथ निर्माण होतात. तर ही जी समाजाची प्रवृत्ती असते त्याच्यावरती ह्या लोकोक्तीने प्रकाश टाकलेला आहे. गत अनुगतिक लोकः. दुसरं एक असतं की माणूस नेहमी भूतकाळामध्ये जे काय झालं. भूतकाळामध्ये जे काय झालं. नाही, तुमच्या फोनचा प्रॉब्लेम आहे जोशी साहेब, आनंद जोशी. तुमच्या फोनचा प्रॉब्लेम आहे. रिपीट होतोय ते आवाज माझा. रिपीट होत आवाज. तुम्ही बंदच करा, लागेल तेव्हा तुम्ही चालू करा. बंदच करा, आनंद जोशी. लागेल तेव्हा चालू करा. आनंद जोशी. दुसरं की भूतकाळापासून जे भूतकाळात जे केलं त्याचं अनुसरण केलं जातं. माझ्या वडिलांनी असं केलं होतं, आमच्या घराण्यामध्ये असं आहे, ही परंपरा आमच्याकडे आहे, आमच्या समाजात असं असतं, आमच्या धर्मात असं आहे, या देशामध्ये असं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीप्रमाणे अनुसरण केलं जातं. आणि ही साधारण पद्धत आहे, त्यामध्ये काही चुकीचं अशाला भाग नाहीये. पण हे यातून फक्त एवढंच सांगितलं की समाज कसा असतो, त्याची मानसिकता कशी असते,
की ते कुठल्या तरी विचारसरणीला, काहीतरी झालेल्या गोष्टीला, कोणातरी एखाद्या माणसाला, ज्याला आदर्श मानतात, त्याच्या पाठीमागे जातात. आता हे या ठिकाणी त्यांनी एक शब्द वापरलेला आहे, अथवा संसार लकीर का फकीर है. म्हणजे मागे जे असेल त्याचं ते अंधानुकरण करतात, नुसतं अनुभूती नाही, अंधानुकरण. जसं आपण एखाद्या ऑफिसमध्ये नोकरीला लागतो, त्यावेळेला काम शिकताना आपले सिनियर लोक सांगतात की काही डोकं वापरायची गरज नाही. जेव्हा कॉम्प्युटरायझेशन नव्हतं, त्यावेळेला सिस्टम समजून घेण्याचं पण कारण नव्हतं. जे काय रजिस्टर्स असतात, त्यामध्ये मागच्या पानावर जे काय लिहिलेलं आहे तेच पुढच्या पानावर लिहा, एवढंच सांगतं. तिथे काय लिहिलं ते बघा, मक्खी टू मक्खी कॉपी करा, झाला. म्हणजे संसार जो आहे, म्हणजे लोक जे आहेत, समाज जो आहे, तो लकीर का फकीर असतो, म्हणजेच मेंढरासारखा असतो. तो कुठल्या तरी विचारसरणीच्या मागे जातो. हा याचा साधारण अर्थ. आता काही काही ठिकाणी बऱ्याच गोष्टी पुन्हा पुन्हा येतात. एकाच विषयावरती अनेक लोकोक्ती आहेत, अनेक वाक्प्रचार आहेत. जसं आता गतस्य शोचनम नास्ती, हे पाहिलं कीच आपल्याला कळतं काय आहे ते. गतस्य म्हणजे होऊन गेलेलं, शोच म्हणजे दुःख करणे, शोचनम नास्ती. जे होऊन गेलं त्याचं दुःख नाही करायचं, त्याच त्याच गोष्टीवरती उगाळत नाही बसायचं, त्यातून काय निष्पन्न होत नाही. एखादी आपली चूक झाली, एखादं फेल्युअर झालं, म्हणून त्यातच नाही अडकून बसायचं, पुढचा मार्ग काय बघायचं. त्याने इथं हिंदी मधली म्हण वापरली, अब पछताए होत का जब चिडिया चुग गई खेत. होऊन गेलेल्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि नवीन भविष्य काळाकडे, वर्तमान काळाकडे बघायचं. जसं त्याने इथं वाक्य दिलंय, यदा युद्धे धनम बलम परिजनाश नष्ट. जेव्हा युद्धामध्ये धन, बल म्हणजे शस्त्रास्त्र असतील, शक्ती असेल आपली, जी बलस्थानं असतील ती, एखादा बुरुज असेल, एखादा किल्ला असेल तो, किंवा परिजन, सैनिक असतील, सेनापती असतील, जवळचे लोक असतील, हे जेव्हा नष्ट झाले, त्यावेळेला तदा राजपंडित नृपंपदी बोधयामास. त्यावेळेला राजपंडितांनी राजाला बोध केला, गतस्य शोचनम नास्ती. जे झालं ते झालं, पुढचं काय करायचा विचार करा आणि राज्यकारभार सुरू करा. तर ही म्हण गतस्य शोचनम नास्ती. तर 12 एक जे. बोलू का? हा, बोला. एक हा गीतेमधला पण तो दुसऱ्या अध्यायातला हो हो 11वा श्लोक आहे ना, हो गतासून हो गतासूंश्च हो हो नानुशोचंती पंडिता, तो इथे नॅशनल. लागू पडेल ना सर? हो हो हो, येस येस. पंडित लोक जे आहेत ते सेम त्याचा, आहे ना? हा हा, सेमच आहे ते. हा हा. तेच थोडंसं मॉडिफाय होऊन आलेलं आहे ते. 12वं जे आहे ते, गुणी गुणम वेत्ती न वेत्ती निर्गुण. वेत्ती म्हणजे समजून घेतात, जाणून घेतात. गुणी लोक काय करतात, गुणम गुणाला वेत्ती. एखाद्या व्यक्तीच्या अंगी गुण असेल तर तो केवळ गुणी माणूसच समजू शकतो की हा माणूस गुणवान आहे, त्याच्यामध्ये हे चांगले गुण आहेत, हे चांगल्या क्वालिटीज आहेत. न वेत्ती निर्गुण, ज्या माणसामध्ये स्वतःमध्येच मुळात काही गुण नाहीत, त्याला हे कळतच नाही की कुणामध्ये काय चांगले गुण आहेत. म्हणजे गुणग्राहक होण्याकरता सुद्धा ज्याला गुण शोधायचे आहेत, त्याच्या अंगी काहीतरी गुण असणं आवश्यक आहे. हे मॅनेजमेंटमध्ये खूप वेळा होतं. जर वरचा अधिकारी हा स्वतः गुणी असेल, जाणकार असेल, ज्ञानी असेल, स्वभावाने उमदा असेल, तर तो खालच्या व्यक्तीनं केलेलं चांगलं काम, त्याचं तो ॲप्रिसिएशन करतो, नाही तर मग दुर्लक्ष करतो, किंवा मग आपल्या अहंकारात राहून त्याला नावं ठेवतो.
जर तुमच्याकडे चांगली माणसं आहेत, गुणी माणसं आहेत, तर त्यांना तुम्ही पुढे आणलं पाहिजे, त्यांना एनकरेज केलं पाहिजे. हे केव्हा करू शकतो? तुमच्यामध्ये जर चांगले गुण असतील तरच. तुम्ही स्वतःच जर निर्गुणी असाल, तुम्हालाच काही माहीत नसेल, किंवा तुम्ही जर अशा विचाराचे आहात की नाही नाही काही खरं नाही, सगळं असंच असतं, हे काही सुधारणारच नाही आपलं, आपली संस्था अशीच आहे, आपलं ऑफिस असंच आहे, सरकार असंच चालतं, या समाजाचं काही खरं आहे का? असं जेव्हा आपण नकारात्मक भूमिकेमध्ये असतो, त्यावेळेला आपल्याला चांगलं काही दिसतच नाही. आणि म्हणून मग आपण ते न वेत्ती निर्गुणः या कॅटेगरीमध्ये जातो. म्हणून त्यांनी म्हटलं इथे की गुणी माणूसच गुणांना समजू शकतो. हिरे की परख जव्हरी जाणे. जोहऱ्यालाच कळतं, किंवा काय म्हणतात त्याला, सोनारालाच कळतं की हिरा कशाला म्हणायचं ते, आणि गारगोट कशाला म्हणायचं. गारगोटी मधला हिऱ्यामधला फरक त्यालाच कळतो की ज्याला हिरा कशाला म्हणायचं ते कळतं. म्हणून त्याने म्हटलं गुणवान मनुष्यालाच फक्त गुणांची जाणीव असते. त्याने उदाहरण व्यक्ती दिले. न व्यक्ती दोनदा बोललेत ना त्याच्यात. व्यक्ती 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 न व्यक्ती दोनदा आले ते. हो ना, हा, व्यक्ती न ह्याच्यात व्यक्ती दोन पुन्हा भाग आहेत पुन्हा त्याचे. कसं येतं नाही, या वाक्याचे दोन भाग आहेत. गुणी गुणम अच्छा. व्यक्ती म्हणजे गुणी माणूस गुणांना जाणतो. इथे अर्धवाक्य संपलं. म्हणजे हा, आपल्या समजुतीकरता कळतं. आपण इथे, ते संस्कृतमध्ये कसं हा, स्वल्पविराम अर्धविराम असं फारसं काही फरक करत नाहीत ते. हा. गुणी गुणम व्यक्ती म्हणजे गुणी लोकच गुणांना समजून घेतात. न व्यक्ती समजून घेत नाही. कोण? निर्गुण. निर्गुण. त्यांच्या अंगी गुणच नाहीयेत. निर्गुण म्हणजे गुण नसलेला माणूस. त्याला गुण काय कळणार? म्हणून त्याला गुण कळत नाही. न व्यक्ती समजत नाहीत कोणाला? निर्गुणाला. फक्त गुणी माणसाला कळतात गुण काय आहेत, चांगले गुण कोणामध्ये. जसं खाली उदाहरण त्यांनी दिलंय, मूर्ख हा विदोषो मूल्यम न जानंती. मूर्ख हा बहुवचन आहे. मूर्ख लोक विदुषो, विदुष म्हणजे बुद्धिमान माणसाचं, मूल्य म्हणजे त्याचं किंमत त्याची न जानंती. एखाद्या विद्वान माणसाची काय किंमत आहे त्या मूर्खाला कळत नाही. यतः म्हणून गुणी गुणम वेत्ती न वेत्ती निर्गुणः असं म्हटलं जातं. तर इथे आपण असं पण म्हणू शकतो, गाजर पारख्याला हा, रत्नाची काय किंमत असते, किंमत, है ना? गाढवाला त्याचा पण गुळाची काय अर्थ तो चव. हा, होय. मग गाढवाला गुळाची चव हा काय? हा. गुळ तो त्याला, ज्याला तो तोंडाला चव आहे, ज्याला गोड काय ते कळतं त्यालाच कळेल, किंवा गुळ काय आहे, चारा काय आहे, किंवा गवत काय आहे आणि घाण काय आहे. आता हे पुन्हा इथं थोडस साधारण त्याच अर्थावरती आलेले ते. गतः कालो न पुनरुपैती. हे वाचलं कीच कळतं आपल्याला याचा अर्थ. गतः कालः, कालो म्हणजे कालः, गेलेला काळ. न पुनरुपैती, पुन्हा उपैती, उपैती म्हणजे येतो. गेलेला काळ पुन्हा येत नाही, गेलेली वेळ पुन्हा येत नाही, गेलेली संधी परत येत नाही. ती संधी होती हे कळलं पाहिजे आपल्याला, आणि हा भूतकाळ होण्यापूर्वी कळलं पाहिजे. वर्तमान काळात किंवा भविष्य काळामध्ये आपल्या हातात संधी येते आहे हे कळलं पाहिजे. हे ज्याला कळतं आणि त्याकरता जो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो. ज्याला संधी म्हणून कळत नाही, नंतर करता अरे हे करायला पाहिजे होतं, मी चुकलं, राहिलं, आता ती संधी परत येत नाही, जेव्हा येईल तेव्हा येईल परत. म्हणून ही अशी लोकोक्ती आहे की गेलेला काळ पुन्हा येत नाही. जोपर्यंत तो काळ भूतकाळात जात नाही, जोपर्यंत तो भविष्य काळात आहे त्याची तयारी करा, जोपर्यंत वर्तमान काळात आहे त्याला मूर्त स्वरूप द्या आणि यशस्वी व्हा. एकदा कोणतीही संधी भूतकाळात गेली की ती गेली, पुन्हा येत नाही. त्वरया कर्म विधीयता. तुम्हाला काय करायचं कर्म ते लगेच करा, त्वरया. कारण यतः गत कालो न पुनरुपैती. पुन्हा गेलेला काळ येणार नाही. जसं राजकीय लोक म्हणतात की हे 5 वर्ष आपल्या हातामध्ये आहेत, ते काय करायचं करून घ्या, पुन्हा पुढचं माहित नाही काय ते.
तसं जो आजचा वर्तमान काळ आहे तो आपला आहे. भविष्य काळातल्या संधी शोधा आणि आपली प्रगती साधा. पुढचं असंच आहे, गतम दुःखम सुखम च तत्. सुख आणि दुःख येतात आणि जातात. अशाच अर्थाची पुन्हा आणखी एक म्हण आहे, गतम दुःखम सुखम च तत्. गेलेले सुख दुःख ते गेले ते तत् पुन्हा येतात, येतात जातात, येतात जातात. त्याचं आपण फार मनावर घ्यायचं नाही. दुःख आलं म्हणून रडायचं नाही आणि सुख आलं म्हणून खूप हुरळून जायचं नाही. तर या ठिकाणी त्याने उदाहरण दिलं तसं फार अपील होत नाही. गतभूमी धना हा कश्चित भूमिधरा. एका भूमिधर म्हणजे जमीनदार, ज्याला शेतकरी, त्याची जमीन गेली. गतभूमी धना हा. आणि शोचती, त्याचं दुःख करतो तो. यत गतम दुःखम सुखम च तत्. कारण दुःख येतं जातं, त्यात दुःख करण्यात काही अर्थ नाही. पुन्हा काहीतरी नवीन मार्ग काढायचा. जसं बरेचदा लोकांच्या जमिनी धरणामध्ये जातात किंवा एखाद्या इंडस्ट्रियल एरियामध्ये जातात, त्याचा काही पैसा मिळतो. मग बरेच लोक काय करतात की तो पैसा आला की अनेक वाटा फुटतात. कुणी गाडी घेतं, कुणी काही घेतं, कुणी घर बांधतं आणि कालांतराने मग तो पैसा राहत नाही हातामध्ये. काही लोक दूर जातात, थोडंसं स्वस्तामध्ये जमीन पाहतात, आणखी मोठी जमीन घेतात, तिथे शिफ्ट होतात, तिथे परत शेती करतात. म्हणजे जे लोक असं करतात ते पुन्हा तितके सुखी असतात की नाही, जमीन आहे, पुन्हा आपण शेती करू शकतो, पुन्हा कमवू शकतो, पुन्हा इथे राहू शकतो, थोडं लांब का होत नाही. पण आपलं हे गेलेलं दुःख जे आहे जमीन गेल्याचं, ते इथे भरून निघालं. त्यातून मार्ग निघत असेल तो मार्ग निश्चित काढला पाहिजे. कारण केवळ दुःख करण्यामध्ये काहीही नाही. सुख येतच असतं आणि जातच असतं. 15वं जे आहे ते गर्वात शीलम महत्. गर्व असू नये. म्हणजे आपण जे सुभाषित लिहायचो शाळेमध्ये, फळ्यावरती एक कोणतरी असा ज्याचा अक्षर चांगला आहे तो लिहायचा, त्यामध्ये हे बरंच जातायचं, गर्वात शीलम महत्. तुमच्या चारित्र्य हे महत्वाचं असतं. तुमच्या अंगी काही गुण असतील किंवा धन असेल, काही संपत्ती असेल किंवा काही बुद्धिमत्ता असेल, त्यामुळे तुम्हाला जर गर्व झाला असेल तर तो गर्वाचा फुगा फुटायला वेळ लागत नाही. तो फुटतो कुठतरी. कुणीतरी दुसरा शेरा सव्वा शेर येतो आणि मग तुमचं महत्व कमी होतं. जर तुमचं चारित्र्य चांगलं असेल, तुमचं वागणं चांगलं असेल, तुमच्या वागण्यामध्ये नम्रता असेल, तर तुम्हाला जास्त महत्व असतं. म्हणून तो गर्वापेक्षा शीलाचं महत्व जास्त आहे, चारित्र्याचं महत्व जास्त आहे, नम्रतेचं महत्व जास्त आहे. हे या लोककथेमधून सांगितलं. काय दिलं त्यांनी, दर्प दलमेव महतां प्रशस्तम. एवढे काही फारही नाहीये. मोठेपणासाठी दर्प ठेचणेच योग्य. बरोबर आहे ते. दर्प दलम एव महतां प्रशस्त. मोठं होण्यासाठी तुम्ही तुमचं गर्व किंवा घमंड जे आहे ते ठेचलं पाहिजे, दर्प ठेचला पाहिजे. ओके. पुढचं जे आहे ते घटे रिक्ते ध्वनीर महान. अशा प्रकारची एक म्हण आपण मागच्या वेळी पण बघितलेली वाटतं. प्रारंभाला होती अशी, उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे जेव्हा एखाद्या भांड्यात पूर्ण भांड भरलेलं नसतं ते, आणि जेव्हा आपण त्याला घेऊन चालतो कमरेवर किंवा डोक्यावर, तेव्हा त्या पाणी आतमध्ये ते हलतं आणि त्यातून आवाज येतो. नदी जेव्हा उथळ असते तेव्हा त्या पाण्याचा खळखळ खळ आवाज खूप येतो. आणि जेव्हा ती खूप खोल असते, डोह असतो, त्या ठिकाणी पाणी शांत असतं. म्हणून असं म्हटलं जातं की ज्याला ज्ञान कमी असतं त्याची बडबड खूप असते. आता आपण जो बघितला मागे तो खळखळाट खूप करतो. आणि ज्ञानी माणूस असतो तो
शांत असतो, आपल्या ज्ञानात सारखं प्रदर्शन तो करत नाही. जसं काही वेळा म्हटलं जातं की हे खानदानी श्रीमंत आहेत. खानदानी श्रीमंत लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या धनाचं कधी प्रदर्शन करत नाही. उलट जे नवश्रीमंत असतात त्यांना सारखं वाटतं की लोकांना कळलं पाहिजे की माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, मी आता गाडी घेतली. जे जे काही आपण करू ते सर्वांना लगेच कळलं पाहिजे याची ते विशेष काळजी घेतात. पण ते असं म्हटलं जातं की त्याला उथळ पाण्याला कळकळत फार. नवीन नवीन श्रीमंत झालेत, त्यांना वाटतं सगळ्यांना सांगावं माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे. आणि त्याचं हिंदीमध्ये त्यांनी वापरलेलं ते थोथा चना बाजे घना. म्हणजे पोकळ हे असतं, चणा जो असतो तो, त्याचा आवाज खूप येतो. असं पंजाचा हातात घेऊन त्याला सोडलं तर त्याचा आवाज येतो त्याचा. तसंच उथळ पायाला कळकळत फार. याची ही जी म्हण आहे, घटे रिक्ते ध्वनिर्महान, याचा एक पूर्ण श्लोक पण आहे. संपूर्ण कुंभो न करती शब्दम, अर्धो घटो घोष मुपैती नूनम, विद्वान कुलीनो न करती गर्वम, जल्पंती मूढास्तु गुणैर्विहीनः. यातला एक आपला आत्ताच गेला तो, जल्पंती मूढ गुणविना. गुणविहीन असतात ते जास्त बडबड करतात. आता बघितलं तो आहे, पण पूर्ण श्लोकामध्ये आहे हे. संपूर्ण भरलेला कुंभ जो आहे तो न करोती शब्दम, त्याचा आवाज येत नाही. अर्धो घटो, अर्ध भरलेला घट असतो, कुंभ असतो तो, घोषम आवाज, उपैती करतो, नूनम खरोखरच. अर्धवट भरलेला घट असेल तो खरोखरच आवाज खूप करतो. विद्वान कुलीनो, जे विद्वान असतात, कुलीन असतात, खानदानी असतात, ते न करो ते गर्वम, त्यांना गर्व नसतो कुठल्यावर. त्यांना असं दाखवावं लागत नाही की माझ्यापाशी एवढं ज्ञान आहे, मी एवढा श्रेष्ठ आहे, आमचं घराणं एवढं कुलीन आहे. पण याच्या उलट जे मूढ असतात, मूर्ख असतात, ज्यांना काही कळत नाही, ते मात्र जे गुणविहीन असतात ते जलपंती, ते खूप विनाकारण बडबड करतात. आणि त्या बडबडीमधून स्वतःचं महत्व सारखं सांगत राहतात. हा एक श्लोक की तुम्हाला PDF देईल, त्यामध्ये ते, आणि कालचं जे आहे ते पण टाकून देईल त्यामध्ये श्लोक तो. 17व्या मध्ये चकास्ती योग्येन ही योग्य संगम. जसं ते गुणी व्यक्ती बघितला आपण, तशातलाच हा थोडासा त्याचा पुढचा भाग आहे. चक अस्ती, चकास्ती जे आहे ते कास धातूपासून झालेलं आहे. ते कास धातूचा अर्थ होतो प्रकाश किंवा चमक किंवा शोभा. योग्येन ही योग्य संगम. बरेचदा काय होतं की जेव्हा एखाद्या कामामध्ये काही लोकांचा समूह इतका छान जमतो की त्यांचं कार्यशैली, काम करण्याची पद्धत, एकमेकांशी असलेलं तारतम्य, कोऑर्डिनेशन इतकं सुरेख असतं की ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी होतं. मग ती कबड्डीची मॅच असेल, फुटबॉलची मॅच आहे आता, किंवा कुठलाही खेळ असेल, कुठलंही कार्य असेल, ऑफिसमधलं असेल, घरातलं असेल, सामाजिक कामातलं असेल, तर त्या ठिकाणी काही लोकांमध्ये तशी क्षमता पण असते ऑर्गनाईज करायची. लोकांना बरोबर हेरायचं, त्यांना एकत्र आणायचं आणि त्यातून आपलं कार्य चांगलं कसं होईल हे बघायचं. म्हणून ते योग्य माणसं निवडणं, योग्य माणसं एकत्र आणणं आणि ह्या योग्य माणसांचा संगम करणे, त्यांना एकत्र आणून त्यांचा ग्रुप तयार करणे, हे जेव्हा होतं त्यावेळेला असं म्हटलं जातं की हे लोक एकमेकांना पूरक आहेत. जर हे नसेल तर मग त्यांच्यामध्ये विसंवाद असेल तर साहजिकच त्यांचं ग्रुप परफॉर्मन्स चांगला असणार नाही. व्यक्तिगत काही लोक चांगलं काम करतील, पण समूह म्हणून त्यांना पराजय होईल. म्हणून मग चांगल्या व्यक्तींचा निवड करणे, चांगल्या व्यक्तींची, त्यांना एकत्र आणणे, त्यांना एकत्र ठेवणे, त्यांना एकत्र काम करायला प्रवृत्त करणे आणि त्यातून आपली कार्यसिद्धी करणे, हे म्हणजेच त्या कार्याची, त्या व्यक्तींची दीप्ती वाढवणे, प्रकाश वाढवणे, चमक वाढवणे आहे.
योग्य व्यक्तींचा योग्य प्रकारचा मेळ तयार करणे, समूह तयार करणे, कोऑर्डिनेशन तयार करणे, एक टीम तयार करणे, हीच एका कुठल्याही मॅनेजमेंटचं वैशिष्ट्य असतं. जसं त्यांनी दिलं इथे की पुरुषोत्तमम प्रधानमंत्रीम दृष्ट्वा युगपदेव जनाः उच्यु. तर ते पुरुषोत्तम जो आहे तो प्रधानमंत्री आहे आणि तो एक काय म्हणतात युगपदेव ते सगळं एकत्र काम करणारा तो राजाबरोबर. त्यावेळेला जनहा उचू, लोक काय म्हणाले, चकास्ती योगेन योग्य सांग, म्हणजे ह्या राजाला हाच प्रधानमंत्री योग्य आहे. ते एकमेकांना पूरक आहेत, हे दोघं मिळून राज्याचं भलं करतील असं त्यांना वाटतं. म्हणजे जेव्हा दोन किंवा अनेक व्यक्ती एकत्र येऊन एक चांगला समूह तयार करतात आणि त्या समूहातून चांगल्या प्रकारचं काम केलं जातं, त्यावेळेला असं म्हटलं जातं की हे सर्व लोक जे आहेत एकमेकांना योग्य आहेत आणि यांचा संगम जो आहे तो योग्य संगम आहे. हेच संसारामध्ये पण असतं. पती पत्नी जे आहेत जेव्हा ते एकत्र असतात तेव्हा जर त्यांच्यामध्ये आपसामध्ये काय म्हणतात कोऑर्डिनेशन व्यवस्थित असेल तर तो संसार चांगला होतो. आणि जर एकाने इकडे ओढलं एकाने उडलं तर मात्र ते योग्य संगम हा नसतो, मग त्याच्या कास्ती होत नाही त्यामध्ये. अशी उदाहरणं आपण देऊ शकतो. 18वं जे आहे हे आता आपण बघितलं तसं सुख येतात दुःख येतात तसंच येते. चक्रवत परिवर्तन ते दुःखानीच सुखानीच. दुःखे आणि सुखे हे जे प्लुरल मध्ये म्हणजे बहुवचनी येते. सुख आणि दुःख येतात आणि जातात. चक्रवत हे एक चक्र आहे, हे फिरत राहतं. परिवर्तन ते हे सतत सुख गेलं की दुःख, दुःख गेलं की सुख. एखाद्या वेळेला दुःखाची लांबी जास्त असते, सुखाची लांबी कमी असते. सुख येतं जवळ वेळं आणि दुःख मात्र खूप मोठं असतं. जे काय असेल ते, पण हे चक्र असतं. किंवा किंवा दुःख लहान असतं, सुख मोठं असतं, पण हे असतं, हे परिवर्तन होत राहतं. पण दुःखाच्या काळामध्ये आपण दुःखी होऊन चालणार नाही. आपण सुखाच्या दिवसाकरता तयारी करायची. त्याने हिंदीमधलं एक म्हण दिली, 4 दिनों की चांदनी फिर अंधेरी रात. याच्या उलटही होतं की कुछ क्षणों की अंधेरी रात फिर सूरज आना ही है. म्हणजे आपण कसं बघतो त्याकडे, सूर्योदयाकडे बघतो का रात्रीकडे बघतो, आपण सकारात्मक आहोत का नकारात्मक आहोत यावरती ते अवलंबून आहे. त्यांनी ते उदाहरण दिलं इथे, दारिद्र्य निराशो न भवेन नरहा. माणसाने दारिद्र्यामध्ये निराश होऊ नये. भवेन नरहा, नर म्हणजे पुरुष. चिंतयेच्छ असं विचार केला जातो की चक्रवत परिवर्तन ते दुःखांचे सुखांचे, म्हणून निराश होऊ नये असं हे छोटस वाक्प्रचार. 19वं जे आहे ते चिरादपी वरम शिक्षा. चिरात अपी, त अर्ध त म्हणजे हलंत त आणि अपीचं अ मिळून द झालं. चिरादपी, चिरात अपी. चिरात म्हणजे अनेक वर्ष झाली, आता वय झालं होतं, शाळा सोडून खूप 50 वर्ष झाली. वरम श्रेष्ठ, वरम म्हणजे श्रेष्ठ. शिक्षा म्हणजे शिक्षण. त्याचं म्हणणं आहे की शिक्षणाला काही वय नसतं आपण जे म्हणतो, किंवा मनुष्य हा जन्मभराचा विद्यार्थी असतो. म्हणून त्यांच्या चिरात अपी, दीर्घ काळानंतर सुद्धा, शिक्षण सोडून अनेक वर्ष झाल्यानंतर सुद्धा शिक्षण घेणे श्रेष्ठ असतं. म्हणून आपण हे पाहतो आता की बरेच लोक उतार वयात सुद्धा शिक्षण करून मोठ्या पदव्या मिळवतात. जसं एक तर आपला ग्रुपच त्याचं उदाहरण आहे.
कोण आहे हो? आपल्या ग्रुप मधलेच किती हो वयस्कर आहेत ना, आहेत, त्या हो माधुरी दोघी तिघी, मॅडम दो वगैरे. दोघी तिघी मॅडम हा, आहेत ना ते, हो 70, त्या म्हणजे मला असं आठवतं की हो 75 त्यांचं वय आहे असं 72 त्या 73 किती म्हटल्याचं. मॅडम. कोण होतं ते हा. कोण आहे 72चं आपल्याकडे? कोणतरी आहे. मी आहे सर. मी आहे. तुम्ही आहात ना, अजून एक, हा. अजून कोणतरी होतं तुमचं मी तर ठीक मी आहे. 74 आहे. हा तेच तेच, हा रत्नप्रभा मॅडम, हा येस. हा. तुम्हाला सिनियर आहेत त्या. तर हा म्हणजे हा हा. नाही पण खरंच मानलं पाहिजे, 74व्या वर्षी सुद्धा आपल्याला उमेद असते आपण काहीतरी नवीन शिकावं. त्या लोकांचं खरंच कौतुक वाटतं. नाही नाही, खरंच कौतुक आहे. आता त्या एवढ्या म्हणजे गीतेच्या वर्गामध्ये 78 वर्षाचे शांताराम म्हणून आहेत ते, आणि त्यांचं ज्ञान पण चांगलं आहे एकंदरीत. 8 वाजता जो गीतेचा क्लास होतो त्यामध्ये त्यांचं प्रेझेंटेशन, त्यांचं सांगणं, त्यांचं विषयाचं ज्ञान पण चांगलं आहे. हम्म. आहे भरपूर म्हणजे लोक आम्ही आता. पण खूप लहान नाही आहोत, पण तरी त्यांच्या नाही मानाने आम्ही ज्युनियरच. नाही, ठीक आहे, म्हणजे कसं की 60-61 म्हणजे काही फार वय नाही, म्हणजे ते इट इज जस्ट हा. बिगिनिंग ऑफ सेकंड इनिंग असं आहे ते. येस येस. तर हे ते सांगितलं त्याने की चिरादपी वरम शिक्षा, हातारपणी शिकणे चांगलेच असते. मूर्ख प्रौढो अपि बसेत विद्याम अभ्यसेत असं येते. यतः चिरादपि वरम शिक्षा. आता हे मूर्खाने हो असं नाही व्हायला पाहिजे. मूर्खाने कशाला कोणी घ्यावं. नाही, बरेचदा कसं होतं की आता वय झालं, आता काय शिकायचं, हे काय आपण शिकायचं वय आहे का, असं म्हणून लोक सोडून देतात. म्हणजे बरेचदा न्यूज येतात ना अशा की नातवानी आणि मुलं आजोबांनी एकाच वेळेला परीक्षा दिल्या, असं खूप वेळा होतं. ओके, शेवटचं याच्यातलं 20वं जे आहे ते चक्रम क्रंदत्य अतैलकम. क्रंदती, चक्रम क्रंदती अतैलकम. चक्र म्हणजे चाक. चाक म्हणजे या ठिकाणी साधारणपणे बैलगाडीचं चाक किंवा घोडागाडीचं चाक असं आपण घेऊया. तर ते चाक कुरकुर करतं. क्रंदती म्हणजे रडतं, कारण त्याला तेल दिलेलं नसतं. अतैलकम, जर चाकाला वेळच्या वेळी तेल दिलं नाही तर ते क्रंदतं, रडतं, कुरकुर करतं, करकर आवाज करतं. बरेचदा असं शेतकरी वगैरे चालतात माझ्या नाही, याला वंगण लावायचं राहिलं, खरखर करायला लागलं चाक. आता सुकलेला चाक असतं, सुखा पहिया चरचराया करता है, तेल न दिलेलं चाक कुरकुरते. म्हणजे यातून ते एक प्रकारचं मेंटेनन्स जे आहे, म्हणजे शरीराचं असेल, मनाचं असेल, बुद्धीचं असेल, त्याच्याबद्दल त्यांनी वरती आक्षेप टाकलेला आहे की हे जे आपलं शरीर आहे, आपलं मन आहे, आपली बुद्धी आहे, याला सुद्धा वेळच्या वेळेला आपण रिव्ह्यू घेऊन त्याला सुद्धा वंगण लावणं आवश्यक आहे. म्हणजे जर आपण प्रचलित काळाच्या बरोबर नसू तर मग आपण या ठिकाणी चुकून गेलो असं होईल. नवनवीन गोष्टी येत आहेत. जर आपण AI काय आहे समजून घेणार नसू तर मग आपण ह्या काळाशी संलग्न नाही. आपल्याला त्याचं ते तेल मिळालंच नाही आपल्याला नवीन ज्ञानाचं. आणि बरेचदा असे बरेच लोक होते, जेव्हा मी असताना नोकरीमध्ये बरेच GMs वगैरे जे रिटायर झाले, त्या लोकांनी त्यानंतर सुरुवात केली की हे काय काय सॉफ्टवेअर असतं आणि काय नाही. ते म्हणजे 60व्या वर्षानंतर शिकायला लागले ते की ह्या सॉफ्टवेअरला शिकल्यानंतर ही लँग्वेज शिकलं तर काय होतं, यातून काय आउटकम येतं. मग त्यावेळेला ते शिकले. तर हे अशा प्रकारे वागणं, म्हणजे हे इव्हन वरची जी आपली म्हण आहे चिरादपी वरम शिक्षा, हे सुद्धा म्हातारपणी आपल्या बुद्धीला दिलेलं वंगणच आहे ते. त्याला तजेलदार ठेवणं बुद्धीला, हे त्यातलाच भाग आहे. म्हणून ते चक्रम क्रंदती अतैलकम. जर तुम्ही वेळच्या वेळी कुठल्याही चाकाला तेल दिलं नाही तर ते सुकून जाईल आणि ते करकरायला लागेल, ते इफेक्टिव्हली काम करणार नाही. शरीराचं पण असं म्हटलं जातं
की जो अवयव तुम्ही वापरत नसाल तर तो कामातून जातो. जर आपण चाललो नाही तर पाय विसरून जातात चालायचं. आपण डोकं वापरलं नाही तर बुद्धी काम करत नाही. आपण चांगले विचार नाही ठेवले तर मग नको ते विचार, नकारात्मकता मनामध्ये खूप येते. म्हणजे हे सगळ्या गोष्टी सकारात्मकता ठेवणं हे सुद्धा एक प्रकारचं मनाला तेल देणंच आहे. म्हणून ही म्हण आहे की चक्रम क्रंदती अतैलकम. तर अशा प्रकारे आपण हे पहिलं पुस्तक संपवलेलं आहे. उद्या आपण याच्यावर तुम्हाला अजून कोणाला काही म्हणायचं आहे? ह्या पुस्तकाचा अभ्यास सुरू करा. रोज निदान अर्धा तास का होत नाही, संस्कृतमधली वाक्य वाचा. वाचल्यानंतर डोळे मिटून आठवायचा प्रयत्न करा आपण काय वाचलं. आपण स्वतंत्रपणे बोलू शकतो का? आपण बोललेलं घरात लोक ऐकतात का? म्हणजे ऐकतात म्हणजे लक्ष देतात का आपल्याकडे? हे बघा कसा रिस्पॉन्स मिळतो आपल्याला ते. छोटी छोटी वाक्य आपण बोलू शकतो का हे बघा. आणि किमान परीक्षा करता ह्या वाक्यांचा सराव करा. संस्कृत ते मराठी, मराठी ते संस्कृत. आणि मग पेपर मी तुम्हाला शेअर करतो नेक्स्ट वीकमध्ये काही. ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू अधूनमधून. आता आपल्याला पुढचा जो पाठ आहे त्यामध्ये पण प्रयोग हा? प्रयोग लिहावा लागेल ना परीक्षेत. मग त्याच्यात नाही नाही ते प्रयोग वगैरे संस्कृत लिहावं काही लागेल. लोकांनी काय केलं, प्रयोग वगैरे लिहिले. मागच्या याच्यात सांगायला राहिलं मला की प्रयोग जे आहेत ना हे अपेक्षित नाही की तुम्हाला हे पाठ असावं. आता तुम्ही लिहिलं का माहित नाही मला, कोणतरी लिहिलं ते असंच आहे, सेम असंच मूर्ख हा प्रौढापी ना जे, मग त्यामध्ये ते सगळं असं सेम टू सेम. म्हणजे त्याचा अर्थ ते लगेच पाहिलं की ओळखू येतं की अरे हे पाहून लिहिलंय बरं का. जरी असेल तरी असं वाटलं नाही पाहिजे की पाहून लिहिलं मराठीत म्हणून. लिहिलं तर चालेल. हा. हा, मराठीत लिहिलं तर चालेल ना. हा. मराठीमध्येच अर्थ लिहायचा, आपल्या भाषेमध्येच लिहायचं. कारण हे याच्यामधले प्रयोग जे आहेत ना हे आपल्या फक्त समजण्याकरता आहेत. हे आपण अभ्यासून त्यामध्ये संस्कृतमध्ये लिहावं असं सध्या तरी आपली अपेक्षा नाहीये. आणि ते जर आपल्याला खरोखर पाठ असतील तर निश्चित लिहा, पण नसतील तर नका लिहू. कारण काय होतं की हे जे प्रयोग आहेत याच्यातले हे दिलेला ह्या लोकोक्तीचा पूर्णपणे अर्थ देतीलच असं नाहीये. केव्हा केव्हा ते असंगत सुद्धा असतं. त्यामुळे त्याचा समजून आपण अर्थ द्यायचा. आणि विशेषतः सुभाषितांमध्ये आपण त्याला बऱ्यापैकी लिहिलं पाहिजे. मागच्या परीक्षेमध्ये पाहिलं मी की फारच त्रोटक होतं. त्यापेक्षा लोकांनी सुभाषितापेक्षा लोकोक्तीमध्ये जास्त लिहिलं. कम्फर्ट लेवल जास्त असेल लोकोक्तीमध्ये, लिहिणं सोपं असेल एखादं. त्यामुळे यावेळी पण हे गीतेचे श्लोक आहेत भगवद्गीतेचे, तर हा हा त्याच्यामध्ये पुन्हा लिहायचं तेवढंच आहे ना 10 ते 12 ओळी का ते पुन्हा नाही, फार म्हणजे लिहायची गरज फार शंकराचार्य आणि नाही. नाही तसं शंकराचार्य कारण असं एक्सप्लेनेशन बरंच आहे ना असं नाही नाही खूप आहे. ते कशाकडे दिलं मी की समजावं म्हणून. बाकी काही त्यात म्हणजे उद्देश हा नाही की तुम्ही तेवढं लिहावं. वेळ पण पुरणार नाही एवढं लिहायला गेला. आपलं उत्तर जास्ती करून शब्दशः अर्थ आणि थोडंफार हो हो एक्सप्लेनेशन थोडंफार असं. एक्सप्लेनेशन द्यायचं. हे फक्त आपल्याला कळावं की काय यात आहे. थोडंसं उदाहरण एखाद दुसरं असलं तर मग कळतं आपल्याला किंवा काय नेमकं आहे ते, म्हणून दिलं तेवढं ते. आणि त्यात शंकराचार्याचं वगैरे काही काही वेळेला भाषा ती थोडी किचकट असते की जर आपल्याला नाही समजली सरळ सोडून द्यायचं. जे साधं सोपं असं लक्षात ठेवायचं. त्यातले काही मुद्दे आपण जर काढू शकलो बाहेर बाजूला तर थोडे मुद्दे लक्षात राहिलं तर आपण त्याला सर मग दुसऱ्या पुस्तकात पण आहेत का हे सुभाषित आणि